नमस्कार, तुमचे सर्वांचे सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे। तर आज मी काही तुम्हाला किचन टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे माझं किचन काउंटर टॉप हा नेहमीच साफसुथरा, क्लीन आणि स्वच्छ राहण्यास मदत होते। तर त्यातली पहिली किचन टिप म्हणजे जेव्हा आपण नाश्ता करतो तर त्यावेळेस आपण कढई काढत असतो, तर ती कढई लगेचच धुवायला न टाकता मी त्या कढईमधील गरम वस्तू जी आहे, पदार्थ बनवलेला आहे तो सर्वांना सर्व करते किंवा एखाद्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये पुन्हा दुसरी भाजी टाकते किंवा कढईमध्ये दुसरी भाजी टाकते। त्यामुळे जास्तीचे भांडे निघत नाही आणि आपलाही ताण वाचत असतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त भांडे हे किचनवर जमा होत नाही। त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी टीप आहे ती म्हणजे जेव्हा कधी आपण चपात्या करत असतो तर त्यावेळेस पोळीपाटाखाली एखादा ओला कपडा किंवा पेपर नेहमी घ्यावा। पेपर घेणार तर तो थोडासा मोठा असला पाहिजे, म्हणजे चपात्या झाल्या की लगेचच आपण तो पेपर झटकून टाकू शकतो किंवा जे काही पीठ काउंटर टॉपवर जमा झालेले आहेत ते आपण ओल्या कपड्याने लगेचच पुसून टाकू शकतो। त्यामुळे किचन काउंटर टॉप क्लीन राहतो। त्यानंतर ज्यावेळी आपण स्वयंपाक करत असतो तर त्यावेळी काय होतं, कांद्याचे टरफल किंवा बटाट्याचे साल किंवा आपला नाश्ता झाल्यानंतर हे असं थोडंसं उरलेलं असतं, तर ते लगेचच मी डस्टबिनमध्ये टाकून देते। एक डस्टबिन ठेवलेला आहे, त्यामुळे किचन काउंटर टॉपवर जास्त खरकटाचा पसारा राहत नाही। त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर जे काही माझं स्वयंपाकाचे भांडे आहेत त्यातलं खरकटं काढून घेत असते। त्यामुळे आपला बेसिन जो आहे किंवा सिंक आपण म्हणू शकतो, तर तो सिंक जॅम होत नाही किंवा त्याच्यामध्ये पाणी साचून राहत नाही। तर त्यासाठी सगळं खरकटं एका भांड्यात किंवा डब्यात किंवा असा मी डस्टबिन ठेवलेला आहे त्या डस्टबिनमध्ये काढून घेते आणि लगेचच स्वयंपाकाचे भांडे घासून घेते। त्यामुळे किचन काउंटर टॉप आणि ओव्हरऑल किचनच व्यवस्थित राहण्यास किंवा साफसुथरा दिसण्यास मदत होत असते। त्यामुळे नेहमी भांडे घासून घ्यायचे, त्यामुळे लगेचच आपले भांडे पण कमी होतात आणि एका वेळी आपल्यावर कामाचं बर्डनसुद्धा येत नाही। त्यानंतर बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक झाल्यानंतर काय करतो की जी स्वयंपाकाची भांडी आहे किंवा ज्यामध्ये आपण फोडणी दिली आहे त्याच भांड्यांमध्ये आपण भाजी ठेवत असतो। त्यामुळे मोठे भांडेचा पसारा जास्त किचनवर दिसत असतो। त्यामुळे लगेचच ते भांड्यांमधून छोट्या भांड्यांमध्ये भाजी काढून घेतली की छोटे भांडे कुठेही ठेवता येतात आणि व्यवस्थित ॲडजस्टही होतात आणि किचनवर जास्त पसाराही राहत नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपला किचन काउंटर टॉप जर आवरून झाला असेल तर लगेचच एखादा कपडा असा मी खाली टाकत असते आणि मग चहा गाळायचा असेल किंवा लेकरांना दूध वगैरे काही द्यायचं असेल तर मी अशा पद्धतीने देत असते। तर ह्या आणि अशा टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।